मनोज जरांगे पाटील थोड्या वेळात अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण पाहतोय की धनंजय देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचे बंधुराज धनंजय देशमुख जे आहेत ते मनोज जरांगे यांच्यासोबत थेट मुंबईला पोहोचत आहेत। वैभवी तू आज अंतरवालीमध्ये आलेली आहे, आतापर्यंत अनेक वेळा तू दादांच्या व्यासपीठावरती दिसली। आरक्षणासाठी आज हजारोंच्या संख्येने वाहनं मुंबईच्या दिशेने जात आहेत, काय आवाहन असतं? आव्हान माझं जे सर्व लोक आहेत त्यांनी दादांची आजपर्यंत साथ दिली आणि जसं तुम्ही आज आमच्या पाठीमागे आहात तसं दादांच्या पण तुम्ही खंबीरपणे पाठीमागे राहा आणि दादांचा जो लढा आहे तो आपल्याला तसाच पुढे न्यायचा आहे आणि त्यांचे जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाऊ देता आपल्याला जे त्यांचे ठाम निर्णय आहेत त्याच्यावर ठाम राहून आपल्याला नक्कीच आरक्षण मिळवून घ्यायचं। एकीकडे काल हायकोर्टाने परवानगी नाकारलेली आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये जाण्यासाठी काय आडकाठी घातली जाते अशा पद्धतीची चर्चा आहे, तुम्हाला असं वाटतं का? नाही, त्याच्याबद्दल जे मार्गदर्शक सूचना आहे त्या आदरणीय संघर्ष मनोज दादा जरांगे पाटील देतील त्यावर आपण बोलणं उचित। काय आवाहन करणार आहेत तुम्ही? आता तुम्ही स्वतः वैभवीला घेऊन आज याच्यामध्ये सहभागी होत आहे, मुंबईपर्यंत जाणार आहात, आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटत नाही। आमची अपेक्षा आहे की गरजवंत मराठा जे आहेत त्यांच्यासाठीचा हा उभारलेला लढा आहे आणि जे समोर जे नेतृत्व आहे, जे कर्तृत्व आहे दादांचं, जे निस्वार्थी भावनेने आतापर्यंत लढत आलेले आहे त्यांना त्या लढ्याला यश मिळावं आणि हे आरक्षणाचा लढा जिंकावा आणि आम्हाला सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे गरजवंत मराठ्यांना, अशी सगळ्यांना मनोमन अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण व्हावी हीच सगळ्यांची भावना आहे। सरकारला काय आवाहन असणार आहे तुझं? आज हजारोंच्या संख्येनं मराठी मुंबईच्या दिशेने जातील, सरकारला काय आवाहन असणार? जे गरजवंत लोक आहेत आणि दादांचं जे बलिदान आहे ते खरंच व्यर्थ नाही जाऊ द्यायचं, कारण की दादांनी लोकांसाठी खूप काही केलंय आणि सरकारकडे सुद्धा माझी एक विनंती आहे की त्यांनी ज्या मागण्या आहेत त्या खरंच लवकरात लवकर पूर्ण करून दादांचं बलिदान कुठेतरी सार्थक करून दाखवावं एवढीच अपेक्षा आहे। खरं तर वडिलांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वतः मनोज दादांनी भूमिका घेतलेली होती, ते वारंवार आपल्याला भूमिका मांडताना पाहायला मिळाली। जर आज असते तर ते सुद्धा आंदोलनामध्ये नक्कीच, कारण ज्यावेळेस दादांनी मागच्या टायमाला मुंबईला निघले होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी तो लढा तसाच चालू ठेवला होता गावातील लोक, पण आज ते जरी नसले तरी आम्ही सर्वजण आणि आमचं पूर्ण गाव दादाच्या पाठीमागे, जसं दादा आमच्या खंबीरपणे पाठीमागे राहिले तसंच आम्ही त्यांच्या या लढ्यामध्ये सुद्धा त्यांच्या नक्कीच पाठीमागे राहू। आज आठवणी नाही, खूप आज सकाळी येतानाच खरं तर खूप लवकर यायचं होतं परंतु मानसिकता होत नव्हती, आठवणी येत होत्या आणि मागच्या लढ्यामध्ये कालच 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते मुंबईच्या लोणावळ्याकडचा व्हिडिओ आहे माझ्या दादाचा आणि ते देखील प्रत्येक वेळी सहभागी व्हायचे, त्यांची आता कमी कधीही भरून येणारी नाही आहे। आमचे जे कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे ते कधीच भरून येऊ शकत नाही, परंतु आत्ताचे ज्या लोकांनी किंवा जे मनोज दादांनी जे कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभा राहिले तर आम्ही देखील खारीचा वाटा म्हणून आज इथं आम्ही पोहोचलेलो आहोत। हे सध्या अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातून आहेत आणि हे आपले घुले साहेब आहेत महाराष्ट्रातले। घुले साहेब बोला जरा, बोला। सर्वांना जय शिवराय। माझा आवाज जर ऐकू येत असेल तर आजच्या या लढ्यामध्ये आम्ही अमेरिकेतलं सर्व मराठा बांधव आणि बाकीच्या सर्व पगड जाती आपल्या पाटलांसोबत आहोत, माननीय जरांगे पाटील सोबत आहोत आणि या लढ्यातनं जे कॉमन जे हे आहेत सामान्य नागरिक आहे किंवा स्टुडंट्स आहेत तर यांना गरजूंना नक्कीच फायदा होईल। तर या सर्व लढ्याला आमचा अमेरिकेतून सर्व मराठा बांधवाकडनं आणि बाकीच्या सगळ्या मराठी महाराष्ट्रीयनकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मुंबईपर्यंत परिचय द्या। हा, नक्की मुंबईपर्यंत जाणार आहेत, अमेरिकेतून पण पाठिंबा आहे हा आणि मुंबईत जाणार, परंतु कोर्टाने जो आदेश दिलाय, कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, जे नियम आहेत ते तंतोतंत पालन करून मुंबईला जाणार आहेत। मनोज दादा आणि मराठा समाज जाणार आहे। उद्या संध्याकाळी, आज संध्याकाळी शिवनेरीची माती कपाळाला लावून मनोज दादा आणि सगळा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघेल आणि तोपर्यंत आम्हाला मुंबईतल्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या असतील हा आशावाद आहे। महाराज आम्हाला नक्की शिवाजी महाराज तेवढी प्रेरणा देतील, या सद्बुद्धी देतील या सरकारला आणि आम्हाला सगळ्यांना त्या आशा आहेत। वैभव, तू मनोज दादांसोबत पूर्णतः मुंबईमध्ये असणार? नाही, सध्या मी इथपर्यंत तर आहे दादाचं ऑप्शन करून वापस, कारण की दादांचे आदेश आहेत की महिलांनी आणि इथे पण कुणीतरी लागतं असं दादांनी सांगितलंय, तर याच्यामुळेच आपण पाहतोय की वैभव सांगते की मनोज जरांगे यांच्यासोबत आमचा सगळा परिवार जो आहे तो उभा आहे।
आज वडिलांची आठवण येते, जर ते असते तर मनोज दादांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असते. मात्र आमचं संपूर्ण गाव हे मनोज जरांगे यांच्यासोबत आहे आणि सगळं गाव मुंबईच्या दिशेने जात अशा प्रतिक्रिया वैभव देशमुखने दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.